नमस्कार मित्रांनो, कोकणातील सावंत कुटुंबाची एक भयाण कहाणी या कथेचा हा दुसरा आणि अंतिम भाग आहे. जर तुम्ही कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ आधी बघावा. ह्या कथेच्या प्रसारित होणाऱ्या दोन्ही भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या दोन्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या दुसऱ्या आणि अंतिम भागाला आता सुरुवात करू. मित्रांनो, पहिल्या भागात आपण पाहिलं की सावंत कुटुंबाला त्यांच्या वाड्यात खूप भयंकर अनुभव आले आणि त्यासाठी त्यांनी गावातील पुजाऱ्याकडून वाड्यात मोठी पूजा घातली, शांतीपाठ केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. हे सांगण्यासाठी मंगेश सावंत त्या पुजाऱ्यांना जाऊन भेटला, पण पुजाऱ्यांनी सुद्धा जेव्हा मंगेशला त्यांच्या सोबत घडलेला तो भयंकर प्रकार सांगितला आणि हे प्रकरण त्यांच्या आवाक्या पलीकडचं असल्याचं सांगितलं, तेव्हा मंगेश घाबरला. आता पुढे. ते सर्व ऐकून मंगेश प्रचंड घाबरला. आता काय करावं त्याला काहीच समजत नव्हतं. पण काका, ह्यावर काहीच दुसरा उपाय नाहीये का? मंगेशने घाबरत विचारलं. तसे पुजारी बोलू लागले. मंगेश, एक प्रयत्न करून बघ. आपल्या गावाजवळच्या संगमेश्वरच्या डोंगरातल्या एका जुन्या दत्त मंदिरात एक भास्कर महाराज राहतात. ते महाराज लोकवस्तीपासून दूर राहतात, म्हणजेच लोकांच्या पासून दूर राहतात. भूतबाधा काढण्याचा असा व्यवसाय वगैरे त्यांचा नाहीये, पण अशाच काही प्रकरणात लोक त्यांच्याकडे शेवटचा उपाय म्हणून जात असतात असं मी ऐकलंय. तू त्यांना जाऊन भेट, तोच एक शेवटचा उपाय आहे, पुजारी म्हणाले. तसे मंगेश लागली संगमेश्वरच्या त्या डोंगराच्या दिशेने रवाना झाला. डोंगर चढून गेल्यावर त्याला समोरच ते दत्त मंदिर नजरेस पडलं आणि त्या मंदिरात एक माणूस ध्यानस्थ बसलेला त्याच्या नजरेस पडला. मंगेश लागलीच मंदिरात गेला. त्याने देवळात असलेल्या दत्ताच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि देवळातील घंटा वाजवली. तसे ध्यानस्थ बसलेल्या भास्कर महाराजांनी डोळे उघडले. मंगेशने पुढे होऊन त्यांना मनोभावे नमस्कार केला. डोंगर चढल्याने तो घामाघूम झाला होता. त्याचे हात नमस्कार करताना थरथरत होते. महाराज, मला आणि माझ्या कुटुंबाला तुमच्या मदतीची गरज आहे. इतके बोलून मंगेशने आत्तापर्यंत घडलेला सर्व घटनाक्रम भास्कर महाराजांच्या कानावर घातला. भास्कर महाराज शांतपणे सर्व काही ऐकत होते. पूर्ण घटनाक्रम ऐकल्यानंतर महाराज बराच वेळ शांत बसले आणि काही वेळाने म्हणाले, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या मुलीने लाल साडीतील बाई त्या विहिरीजवळ पाहिली. तिच्या तोंडून एका बाईचा आवाज आला, पण काल रात्री तिच्या तोंडून तुम्ही पुरुषाचा आवाज देखील ऐकला. याचा अर्थ तुमच्या घरावर एक नाही तर 2 आत्म्यांचं सावट आहे, भास्कर महाराज म्हणाले. महाराजांचा चेहरा गंभीर झाला. ठीक आहे, बघू आपण. चला, मी लागलीच तुमच्याच बरोबर तुमच्या घरी यायला निघतो, भास्कर महाराज म्हणाले आणि ते मंगेश बरोबरच डोंगर उतरू लागले. संध्याकाळपर्यंत मंगेश आणि भास्कर महाराज मंगेशच्या घरी पोचले. साधं पांढरं धोतर, खांद्यावर भगवी शाल, कपाळावर भस्म आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि खांद्यावर एक कापडी पिशवी असा त्यांचा पेहराव होता. त्यांच्या हातात कोणताही त्रिशूळ किंवा शस्त्र वगैरे नव्हतं. घरात प्रवेश करताच ते थांबले. काही क्षण त्यांनी डोळे मिटले आणि मग मागच्या विहिरीकडे पाहून ते म्हणाले, जागा तर तीच आहे, पण प्रवेशद्वार ही तुमची मुलगी झालीये. वेदेही त्यावेळी तिच्या खोलीत झोपली होती. महाराज आता घरात आले आणि थेट वैदेहीच्या जवळ गेले. त्यांनी तिच्या कपाळावर हात ठेवला. तिच्या कपाळावर हात ठेवताच तिचे डोळे उघडले. ती एकटक महाराजांकडे पाहू लागली आणि मग अचानक ती हसली. आलास तू? तिच्या तोंडून रखमाचा आवाज आला, पण भास्कर महाराज शांत राहिले आणि काही वेळाने म्हणाले, मला जी काही माहिती मिळाली आहे
त्यावरून मला इतकं तर समजलं आहे की तुझ्याबरोबर जे काही झालं त्यात या सावंत घराण्याची काहीही चूक नाहीये. त्यामुळे तू जी कोणी आहेस, तुझ्यावर अन्याय झाला असेल तर सांग, कोणी केला हे सुद्धा सांग, पण या मुलीचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये. या सावंत कुटुंबाचा तुझ्याशी काहीही संबंध नाहीये. त्यामुळे या मुलीला, या वाड्याला, या कुटुंबाला सोडून तू तुझ्या परतीच्या प्रवासाला निघून जा. ते वाक्य ऐकून वैदेहीचे डोळे लाल झाले. माझ्या बरोबर जे काही झालं त्याचा थेट संबंध सावंत घराण्याच्या रक्ताशी आहे. वैदेही ओरडली. ती पुढे बोलू लागली. माझं लेकरू जिवंत होतं आणि हे लोक त्याच्यावर माती टाकत होते. मला हे जर आधी कळालं असतं तर मी माझ्या मुलाला वाचवू शकले असते, पण मला हे माझ्या मृत्यू पश्चात समजलं. तसं मंगेशने आपल्या आईकडे पाहिलं. वैदेहीचं ते वाक्य ऐकून जनाबाई हादरल्या. तसं भास्कर महाराजांनी सुद्धा जनाबाईंकडे पाहून विचारलं, जनाबाई, काय लपवताय? भास्कर महाराजांचा शब्द ऐकून जनाबाई अजून घाबरल्या आणि रडू लागल्या. आणि तेव्हा अनेक वर्ष दडवलेलं सत्य अखेर बाहेर आलं. आता जनाबाई सांगू लागल्या, त्या काळात मंगेशचे वडील आणि त्यांचा धाकटा भाऊ आमच्या जुन्या धान्याच्या कोठारामागे नवीन विहिरीसाठी खोल खड्डा खणून घेत होते. खड्डा बऱ्यापैकी खोल खणला गेला होता. ती शुक्रवारची संध्याकाळ होती. पाऊस नुकताच थांबला होता. त्या संध्याकाळी रखमाचा मुलगा खेळता खेळता आमच्या जुन्या त्याच धान्याच्या कोठारामागे खोदलेल्या खोल खड्ड्यात पडला. रखमा तेव्हा घरी नव्हती. एकदम कसला तरी आवाज आल्याने आणि मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने आम्ही सर्व तिकडे धावलो आणि आम्हाला रखमाचा रक्तबंबाळ झालेला मुलगा त्या खड्ड्यात पडलेला दिसला. तो जिवंत होता, पण गंभीर जखमी झाला होता. त्याची हालचाल होत होती. त्याच काळात रखमा आणि आमचा जमीन विवाद सुरू होता. जर का हा घडलेला प्रकार रखमाला कळाला तर रखमा आपल्यावरच खुनाच्या प्रयत्नाचा आरोप करेल या भीतीने मंगेशच्या वडिलांनी आणि त्याच्या धाकट्या भावाने मदत बोलवण्याऐवजी घाबरून चुकीचा निर्णय घेतला. काही वेळाने त्या मुलाची हालचाल थांबली. तो मुलगा मरण पावला. घाबरून जाऊन त्या दोघांनी आमच्याकडील गड्यांच्या मदतीने तो खड्डा तसाच बुजवून टाकला. त्यातच रखमाच्या मुलाचा मृतदेह पुरला गेला. हा सर्व प्रकार जेव्हा सुरू होता तेव्हा मी तिथेच उभी होते. आम्ही आयुष्यभर हे गुपित दडवलं. रखमा मुलाला शोधत राहिली आणि शेवटी मुलाचा विरह सहन न झाल्याने त्याच दुःखात विहिरीत उडी मारून तिने जीव दिला. इतकं बोलून जनाबाई रडू लागल्या. ते सर्व ऐकून मंगेश सुन्न झाला. आणि इथेच तर तुम्ही मोठी चूक केलीत. माझा मुलगा मेला नव्हता, तो जिवंत होता. तुम्ही त्याला जिवंतपणी या जमिनीखाली गाडलत. वेदही म्हणाली. ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पण त्यावर महाराज मात्र म्हणाले, रखमाचा राग योग्य असला तरी तिने आता मर्यादा ओलांडली आहे. पण दुसरी गोष्ट अजूनही समजलेली नाही. वेदेहीच्या तोंडातून पुरुषाचा आवाज कोणाचा येतोय हे शोधायला हवं. मंगेश, त्या जुन्या कोठारामागची जागा आपल्याला खोदावी लागेल. कदाचित त्यानंतरच आपल्याला उत्तर मिळेल, भास्कर महाराज म्हणाले. तसे मंगेश आणि स्वतः महाराजांनी खोदायला सुरुवात केली. त्यांनी बाकी गावातील कोणालाही बोलावलं नाही, कारण हे प्रकरण बाहेर पडलं असतं तर गावात चर्चेला सुरुवात झाली असती. जवळपास 5 फूट माती काढल्यानंतर त्यांना एक छोटा मानवी सांगाडा नजरेस पडला. त्या सांगाड्याच्या गळ्यात एक काळा दोरा आणि तांब्याचा छोटा ताईत होता. ते दृश्य पाहताच जनाबाई यांचा तोल जाऊ लागला. पण सविताने त्यांना सावरलं. काही वेळाने सावरल्यावर त्या म्हणाल्या, हाच रखमाचा गणू. पण भास्कर महाराज त्या सांगाड्याकडे फक्त पाहत बसले नाहीत. त्यांनी तो सांगाडा बाहेर काढला आणि त्या सांगाड्याच्या गळ्यातील ताईत त्यांनी काढून घेतला. त्यांनी क्षणभर डोळे मिटले आणि जोरात तो ताईत जमिनीवर फेकून दिला. काय झालं महाराज? मंगेशने विचारलं. तसे महाराज विहिरीकडे पाहत म्हणाले, या ताईताला दुसऱ्या कोणाची तरी बाधा चिकटलीये. रखमाच्या दुःखाचा फायदा घेऊन तिच्या आत्म्याबरोबर आणखी एक शक्ती या घरात आलीये.
आज रात्री काहीतरी विपरीत घडणार असल्याचा इशारा माझं मन मला देत आहे. आज रात्री मी मुक्कामाला इथेच थांबेन. आजची रात्र घरातील सर्वांनी एकाच खोलीत थांबा, महाराज म्हणाले. त्या रात्री महाराजांनी कोणताही विधी केला नाही. त्यांनी फक्त घरातील सगळ्यांना एकाच खोलीत झोपायला सांगितलं आणि स्वतः देवघरासमोर बसून त्यांनी जप सुरू केला. मध्यरात्री 12:17 मागच्या दारावर 3 धडका बसल्या. त्या धडका घरातील सर्वांना ऐकू आल्या. त्या धडका ऐकून घरातील सर्वांच्या मनात धडकी भरली. पण महाराजांनी त्यांचे डोळे उघडले नाहीत. काही वेळ काहीच झालं नाही आणि काही वेळाने पुन्हा 3 धडका बसल्या आणि मग बाहेरून एका लहान मुलाचा आवाज आला. आई! तो आवाज ऐकून सविताच्या अंगावर काटा आला. काही वेळाने तो आवाज पुन्हा आला. आई, मला थंडी वाजतीये. तो आवाज ऐकून आता जनाबाई रडू लागल्या. इतक्यात महाराजांनी मोठ्याने सांगितलं, कोणीही दार उघडायचं नाही. कितीही केविलवाणा आवाज आला तरी कोणीही दार उघडायचं नाही. काही वेळाने तो आवाज बदलला. आता रखमा ओरडत असल्याचा आवाज आला. माझ्या गणूला आत घ्या, माझ्या गणूला आत घ्या. आणि त्याचबरोबर आता दार जोरजोरात हादरू लागलं. खिडक्यांच्या काचा थरथरू लागल्या. देवघरातील दिव्याची ज्योत प्रखर झाली आणि अचानक वैदेही उठून उभी राहिली. तिने इतक्या जोरात किंकाळी फोडली की घरातील लोकांनी कान झाकले. तिचं शरीर जमिनीपासून काही इंच वर उचललं गेलं. महाराज! वैदेही! मंगेश ओरडला. तसे महाराज दार उघडून त्यांच्या खोलीत आले. सविता वैदेहीच्या दिशेने तिला सावरायला धावणार इतक्यात महाराज ओरडले, तिला स्पर्श करू नका. वैदेही हवेतच वाकू लागली. तिच्या तोंडातून रखमा किंचाळत होती. माझं लेकरू द्या. त्या क्षणी महाराजांनी अंगारा हवेत फेकला आणि दत्तगुरूंचा मंत्र मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. अंगाऱ्याचे कण वैदेहीच्या शरीरावर पडताच ती प्रचंड किंचाळली. घरातील खिडक्या एकाच वेळी उघडल्या. बाहेरून वादळी वारा आत घुसला. महाराजांचा जप वाढत गेला आणि काही क्षणांनी वैदेही एक मोठी किंकाळी फोडून जमिनीवर कोसळली. सगळ्यांना वाटलं वैदेही सुटली, सगळं संपलं. पण त्या सर्वांचा चेहरा पाहून महाराज म्हणाले, नाही, तुम्हाला वाटतं तसं नाहीये. रखमा अजून घरातून गेलेली नाहीये. ती घाबरलीये, कारण तिच्या मागे उभा असलेला जो आहे तो तिला या घरातून जाऊ देत नाहीये. इतकं बोलून महाराजांनी त्यांच्याकडील अंगारा संपूर्ण घरात मोठ्याने जप करत फुंकला. त्यानंतर त्या रात्री काहीच झालं नाही. दुसऱ्या दिवशी महाराजांनी रखमाच्या मुलाच्या अस्थींवर योग्य विधी करण्याची तयारी केली. पण अजून सुद्धा त्या ताईताचं कोडं सुटलं नव्हतं. महाराजांनी तो ताईत घेतला आणि तो गावातील एका वृद्ध सोनाराला दाखवला. त्याने ताईत पाहताच सांगितलं की अशी वस्तू पूर्वी गावाच्या वेशीबाहेर राहणारा केशव भगत लोकांना द्यायचा. केशव जवळजवळ 40 वर्षांपूर्वी मरण पावला होता. कोणी आजारी पडलं तर लोक आधी त्याच्याकडे जात असत. त्याच्याकडील विद्येने तो लोकांना बरे सुद्धा करत होता. पण त्याच्याकडे अजून एक विद्या असल्याचं जेव्हा लोकांना कळालं तेव्हापासून लोक त्याच्याकडे वेगळ्याच कारणासाठी जाऊ लागले. कोणाला आपल्या शत्रूपासून स्वतःचं संरक्षण करून घ्यायचं असेल किंवा कोणाला आपल्या शत्रूवर करणी करायची असेल तर अशा कारणांसाठी लोक त्याच्याकडे नियमितपणे जाऊ लागले. त्यानंतर त्याच्याबद्दल गावात फार वाईट बोललं जाऊ लागलं. लोकांच्या आजारांवर उपचार करण्याच्या नावाखाली त्याने करणी, जारणमारण आणि मृतात्म्यांना बांधून ठेवण्याचे प्रयोग करायला सुद्धा सुरुवात केली होती. मला चांगलं आठवतं, रखमाच्या नवऱ्याने त्याच्या मुलाच्या संरक्षणासाठी केशवकडून असाच ताईत आणला होता. त्याने मला तो दाखवला होता आणि हे सर्व मला त्यानेच सांगितलं होतं. इतके बोलून तो सोनार बोलायचा थांबला. आणि इथेच मोठी चूक झाली. भास्कर महाराज स्वतःशीच बोलले. काय म्हणालात? सोनाराने विचारलं. नाही, काही नाही. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,
इतके बोलून तो ताईत घेऊन भास्कर महाराज पुन्हा सावंत यांच्या वाड्यावर आले आणि त्यांनी सोनाराने सांगितलेली सर्व माहिती सावंत कुटुंबियांना सांगितली. ते पुढे बोलू लागले. हा ताईत संरक्षण करण्यासाठी नव्हताच. ह्याच ताईताशी एक काळी शक्ती जोडली गेली होती. खरं तर रखमाच्या मुलाचा मृत्यू हा याच ताईतामुळे झालाय. केशवने त्या मुलाचा बळी दिला होता. त्याची 2 उद्दिष्ट होती. एक म्हणजे मृत्यू पश्चात सुद्धा जीवन जगण्याचं, जिवंत राहण्याचं, मृत्यू पश्चात सुद्धा आत्मारूपी जिवंत राहून मृत्यू पावलेल्या लोकांच्या आत्म्यांना गुलाम करायचं आणि त्यांच्यावर राज्य करायचं. आणि दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या आत्म्यांची शक्ती वापरून योग्य वेळ आली की पुन्हा जन्म घेणं. हीच त्याची 2 उद्दिष्ट होती. रखमाचा मुलगा मरण पावल्यानंतर त्याच्या सोबत हा ताईत सुद्धा पुरला गेला. वर्षानुवर्ष जमिनीत पडलेल्या त्या ताईताशी केशवच्या साधनेचा अंश जोडलेलाच राहिला. रखमाचा आत्मा दुःख आणि सुडाने त्या जागेकडे परतला तेव्हा त्याच अंधाऱ्या शक्तीने तिला देखील पकडलं. रखमा घराला त्रास देत होती, पण तिच्या मागे केशव भक्ताची अधिक क्रूर शक्ती उभी होती. इतके बोलून महाराज बोलायचे थांबले. अमावस्येची रात्र जवळ आली होती. तसे महाराजांनी घरातील सर्वांना स्पष्ट सांगितलं, आज रात्री निर्णय होईल. आज आपण रखमाला तिच्या मुलापर्यंत पोचवलं नाही तर केशव तिच्या आत्म्याचा पूर्ण ताबा घेईल आणि वैदेहीला कायमचं माध्यम बनवेल. सूर्यास्ताआधी घरातील देवघर स्वच्छ करण्यात आलं. मध्यभागी दत्तगुरूंची प्रतिमा ठेवली. बाजूला ग्रामदेवतेचा अंगारा, तुळशीपात्र, गोमूत्र मिश्रित पाणी आणि धुपाचा कलश ठेवला. गणूच्या अस्थी स्वच्छ पांढऱ्या कापडात बांधून अंगणात ठेवल्या. त्याचबरोबर त्यांनी घरातील एका मोठ्या खोलीत एक वर्तुळ आखलं आणि महाराजांनी मंगेशला सांगितलं, मंगेश, तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत या वर्तुळात प्रवेश करा आणि काहीही झालं तरी कोणीही वर्तुळाबाहेर जायचं नाही. ती शक्ती तुमच्या आईचा आवाज काढेल, मुलाचा आवाज काढेल, वडिलांचा आवाज काढेल, पण ऐकायचं नाही आणि ऐकलं तरी दुर्लक्ष करायचं. तसे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी रात्रीचं जेवण लवकर उरकून घेतलं आणि त्या मोठ्या वर्तुळात सर्वजण प्रवेश करते झाले. रात्र आता अधिक गडद होत गेली. महाराज ध्यान लावून बसले होते. रात्री 11 पर्यंत काहीच घडलं नाही. साधारण 11:30च्या सुमारास घरातील कुत्रा रडू लागला. 11:15 वाजता मागील विहिरीतील पाणी आपोआप हलू लागलं. साधारण 12:15 वाजता घरातील वीज गेली आणि 12:30 वाजता मागच्या पडवीत पैंजणांचा आवाज ऐकू आला. तो पैंजणांचा आवाज स्वयंपाकघरातून मधल्या खोलीत आला आणि मग तो त्यांच्या खोलीत ऐकू येऊ लागला ज्या खोलीत ते सर्व बसले होते. आता महाराजांनी मंत्र सुरू केला. अचानक वैदेहीचे केस कुणीतरी मागून ओढल्यासारखे वर उचलले गेले. ती किंचाळली. तिच्या मानेवर काळे डाग उमटले. सविता रडत होती, पण महाराजांनी तिला जागेवरून हलू दिलं नाही. साधारण 1च्या सुमारास मागचं दार आपोआप उघडलं गेलं. तसे सर्वांनी दाराकडे पाहिलं. दारात लाल साडीतील एक बाई उभी होती. यावेळी ती फक्त वैदेहीला दिसत नव्हती, तर ती आता सगळ्यांना दिसत होती. ओले लांब केस, पांढरा फटक चेहरा, काळे पडलेले ओठ आणि पायांमधून सतत टपकणारं पाणी. ती एखाद्या माणसासारखीच दिसत होती, पण तिच्या डोळ्यात इतका संताप होता की सविताने वैदेहीला घट्ट पकडलं. रखमा, जनाबाई रडत म्हणाल्या. त्या आकृतीने तिच्याकडे पाहिलं. तसेच जनाबाई हात जोडून म्हणाल्या, मला माफ कर रखमा, मी सत्य सांगायला हवं होतं. तसे रखमा पुढे सरकली, पण इतक्यात महाराजांनी हात वर केला आणि ते म्हणाले, तुझा मुलगा तुला मिळेल, पण आधी या मुलीला सोड. ते वाक्य ऐकून रखमाचा चेहरा अचानक विकृत झाला. पण माझा मुलगा तो मला परत देत नाही, रखमा म्हणाली. कोण तो? महाराजांनी विचारलं. तिने स्वतःच्या मानेवर नखं खुपसली आणि हात एकदम बाजूला केला. जणू काही तिने तिच्या मानेवर असलेला कोणाचा तरी हात जोराने बाजूला काढून टाकला होता. ती एकदम बाजूला झाली आणि म्हणाली, हाच. त्याच क्षणी तिच्या मागचा अंधार हलला.
तिच्या मागे दाराबाहेर 7-8 फूट उंच काळसर आकृती उभी होती. त्या आकृतीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. फक्त 2 लालसर डोळे नजरेस पडत होते. इतक्यात रखमा किंचाळली, कारण ती काळी आकृती तिच्या शरीरात शिरली. क्षणात रखमाचं रूप बदललं. तिचा चेहरा काळवंडला. तोंड अस्वाभाविकपणे मोठं उघडलं गेलं आणि त्यातून पुरुषाचा आवाज घुमला. ही माझी आहे. तसे महाराज उभे राहिले. केशव, तुला काय वाटलं? मी तुला ओळखलं नाही? मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आत्म्यांना गुलाम बनवतोस? तसं रखमाचं हास्य त्या वाड्यात घुमलं. हो, मग आता काय तू आणि तुझा दत्त मला थांबवणार? रखमा पुरुषी आवाजात म्हणाली. त्याच क्षणी देवघरातील दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोरचा दिवा विझला आणि ते बघून मंगेशच्या अंगावर काटा आला. पण महाराज मात्र शांत होते. त्यांनी जाऊन पुन्हा तो दिवा पेटवला. दिवा विझवणं सोपं आहे केशव, पण प्रकाश संपवणं अशक्य आहे. इतके बोलून त्यांनी मंत्रोच्चार सुरू केला. तसे रखमाने हात वर केला आणि महाराज काही फूट मागे फेकले गेले. त्यांच्या कपाळातून रक्त आलं. ते पाहून सविता किंचाळली. रखमा हसली. एवढीच तुझी शक्ती? ते ऐकून महाराज पुन्हा उठले. त्यांनी कपाळावरचं रक्त पुसलं. माझी शक्ती किती आहे हे महत्वाचं नाहीये. ज्याचं मी नाव घेतो त्याची शक्ती किती आहे ते आता पहा, असं म्हणून त्यांनी दत्तगुरूंचा जयघोष केला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ते ऐकताच जनाबाईंनी सुद्धा त्यांना साथ द्यायला सुरुवात केली. त्या पाठोपाठ मंगेशने सुद्धा जयघोषाला सुरुवात केली. मागोमाग सविता सुद्धा जयघोष करू लागली आणि ओंकार सुद्धा रडत रडत जयघोष करू लागला. संपूर्ण घरात एकच जप घुमू लागला. केशवच्या आकृतीचा आकार हळूहळू हालू लागला. त्याने वैदेहीकडे झेप घेतली. तसे वैदेही अचानक हवेत उचलली गेली आणि भिंतीवर आदळली. महाराजांनी त्यांच्याकडील अंगारा तिच्या दिशेने फेकला. त्या क्षणी ती काळी आकृती तिच्यापासून काही क्षण दूर झाली. मंगेश, वर्तुळातून बाहेर येऊन गणूच्या अस्थी ताब्यात घे, महाराज ओरडले. तसं मंगेश अंगणात धावला, पण केशवने त्याच्या समोर मंगेशच्या मृत वडिलांचं रूप घेतलं. थांब मंगेश. वडिलांना पाहून मंगेश जागच्या जागी थबकला. बाबा? त्याच्या तोंडून उद्गार निघाले. त्या अस्थींना हात लावू नकोस, त्याचे बाबा म्हणाले. तसे अचानक महाराजांचा आवाज घुमला. तो तुझा बाप नाहीये मंगेश. महाराजांचा आवाज ऐकून मंगेशने काही क्षण डोळे घट्ट मिटले. दत्त महाराजांचं नाव घेतलं आणि अस्थी उचलल्या. क्षणात त्याच्या वडिलांचं रूप नाहीसं झालं आणि ती काळी आकृती किंचाळली. मंगेशने त्या अस्थी महाराजांच्या हातात आणून दिल्या. महाराजांनी गणूच्या अस्थी रखमासमोर ठेवल्या. रखमा, तुझा मुलगा इथे आहे. ज्यासाठी तू इतकी वर्ष भटकते आहेस तो इथे आहे. केशव तुझ्या दुःखाचा वापर करतोय, तुझ्या आत्म्याचा वापर करतोय, पण त्याच्याशी तुझं काहीही नातं नाहीये. मी तुला आज त्याच्या गुलामगिरीतून मुक्त करतो. तुझ्या मुलाला तू घेऊन जा आणि या घराला सोड. काही क्षण काहीच झालं नाही. मग काळ्या आकृतीच्या आतून रखमाचा चेहरा दिसला. तिच्या डोळ्यात आता राग नव्हता, अश्रू होते. गणू, असे म्हणत तिने हात पुढे केला. इतक्यात केशवचा आवाज गरजला. नाही. पण इतक्यात महाराजांनी त्यांच्याकडील अंगारा त्या अस्थींवर टाकला आणि मंत्र म्हटला. अचानक अस्थींच्या जवळ एक मंद प्रकाश दिसू लागला. त्या प्रकाशात 5-6 वर्षांचा छोटा मुलगा उभा असल्याचा आभास झाला. आई, त्या आकृतीने हाक मारली. तसे रखमाने किंकाळी फोडली, पण ती भयाने फोडलेली किंकाळी नव्हती. ती इतकी वर्ष मुलाला शोधणाऱ्या आईची किंकाळी होती. तिने केशवच्या काळ्या सावलीतून स्वतःला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला, पण केशव तिला परत ओढत होता. महाराजांचा मंत्र आता अधिक तीव्र झाला. घराच्या भिंती हादरू लागल्या. कौलं खाली पडू लागली. देवघरातील घंटा इतक्या जोरात वाजू लागली की सर्वांनी कान झाकले. केशवने शेवटचा प्रयत्न केला. तो थेट महाराजांवर झेपावला, पण महाराजांनी दत्तगुरूंची प्रतिमा छातीशी धरली आणि अंगारा त्याच्या दिशेने फेकला. क्षणात त्या काळ्या आकृतीला जणू आग लागल्यासारखी झाली.
एक कर्कश किंकाळी संपूर्ण वाड्यात घुमली. बाहेर गावातील कुत्री एकाच वेळी भुंकू लागली. केशवची सावली छतापर्यंत वाढली. मी परत येईन. ती काळी आकृती म्हणाली. तसे महाराज ओरडले, जिथे देवाचं नाव श्रद्धेने घेतलं जातं तिथे तुझ्यासाठी जागा नाही. इतके म्हणत त्यांनी शेवटचा मंत्र उच्चारला. रखमाने त्याच क्षणी पूर्ण ताकदीने स्वतःला केशवच्या सावलीतून वेगळं केलं आणि जणू त्या आकृतीचा आधारच काढून घेतल्यासारखी ती काळी आकृती मागे फेकली गेली. देवघरातून आलेल्या प्रकाशाच्या झोतासारख्या तेजात ती आकृती काही क्षण तडफडली आणि नंतर एका भयानक किंकाळीसह विहिरीच्या दिशेने खेचली गेली. बाहेरून प्रचंड आवाज आला. विहिरीच्या तोंडावरचा जुना दगडी कठडा सुद्धा तडकला. ती काळी सावली पाण्यात कोसळली. तसे महाराज धावत बाहेर आले. त्यांनी मंत्रोच्चार करत पवित्र पाणी विहिरीत टाकलं. पाण्याखालून सुद्धा एक शेवटची किंकाळी आली आणि मग सगळं काही शांत झालं. अनेक दिवसांनी ढगांच्या फटीतून चंद्र दिसू लागला होता. घरात वैदेही जमिनीवर बेशुद्ध पडली होती. सविताने तिला मांडीवर घेतलं. काही सेकंदांनी वैदेहीने डोळे उघडले. आई, वैदेहीने हाक मारली. तसे सविताने तिला घट्ट मिठी मारली. मी इथेच आहे, सविता रडतच म्हणाली. वैदेहीने घाबरून आजूबाजूला पाहिलं. ती बाई कुठे गेली? वैदेहीने विचारलं. दारात महाराज उभे होते. ते शांतपणे म्हणाले, ती तिच्या मुलाकडे निघून गेली. अंगणाच्या दुसऱ्या टोकाला रखमाची आकृती उभी होती, पण आता तिचा चेहरा भयानक दिसत नव्हता. तिच्या शेजारी एक छोटा मुलगा उभा होता. रखमाने जनाबाईंकडे पाहिलं. काही क्षण दोघींची नजरानजर झाली. जनाबाईंनी हात जोडले. रखमाने काहीही उत्तर दिलं नाही. तिने फक्त आपल्या मुलाचा हात धरला. दोघेही हळूहळू मागच्या सुपारीच्या बागेकडे चालू लागले. काही पावलं गेल्यावर त्यांचे आकार हवेत विरघळून गेले आणि त्या रात्रीनंतर सावंतांच्या घरात पुन्हा कधीच पैंजणांचा आवाज आला नाही. कधी कुठली आकृती नजरेस पडली नाही. दुसऱ्या दिवशी गणूच्या अस्थींवर पूर्ण धार्मिक विधी करण्यात आले. गावासमोर सत्य सांगण्यात आलं. जनाबाईंनीही आयुष्यभर दडवलेलं गुपित सर्वांसमोर मान्य केलं. ज्या जागी गणूचा मृतदेह पुरला होता तिथे मंगेशने एक छोटं तुळशी वृंदावन बांधलं. रखमाच्या जुन्या घराची जमीन आपल्या नावावर ठेवण्याऐवजी त्याने ती ग्रामदेवतेच्या मंदिराला दान केली. काही महिन्यात वैदेही पूर्णपणे पूर्वीसारखी झाली. तिच्या हातावरील ओरखड्यांचे व्रणही हळूहळू नाहीसे झाले. भास्कर महाराज मात्र गाव सोडताना मंगेशला एक गोष्ट सांगून गेले. रखमा दुष्ट नव्हती. तिच्या दुःखाने तिला दुष्ट केलं होतं, पण केशवने त्या दुःखाला अजून शक्ती दिली. म्हणून लक्षात ठेव, कधीही कुणावर अन्याय करू नकोस, कारण काही अन्याय मातीखाली पुरले तरी ते संपत नाहीत. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी ते नक्कीच परत येतात. ते ऐकून मंगेशने हात जोडले आणि महाराज निघून गेले. वर्ष उलटली. सावंतांचं घर आजही कोळवणवाडीत उभं आहे. मागची जुनी विहीर मात्र गावकऱ्यांनी कायमची बुजवून टाकली आहे. तिच्यावर आता एक छोटा दगडी चौथरा आहे आणि त्यावर दत्तगुरूंच्या पादुका ठेवल्या आहेत. गावातील जुनी माणसं आजही सांगतात की अमावस्येच्या रात्री त्या चौथऱ्याजवळून जाताना कधी कधी अतिशय मंद पैंजणांचा आवाज ऐकू येतो, पण त्या आवाजात आता भीती नसते. तो आवाज काही पावलं चौथऱ्याभोवती फिरतो आणि मग एका लहान मुलाच्या हसण्याच्या आवाजाबरोबर दूर निघून जातो. गावकरी म्हणतात की ती रखमा आणि तो तिचा लहान मुलगाच आहे, जे दर अमावस्येला इथे येतात, दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन घेतात, त्याला प्रदक्षिणा घालतात आणि आपल्या ठिकाणाला निघून जातात. मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.